नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सना. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. 2024 नंतर शिवसेनेची कोणतीच पिढी कोकणात दिसणार नाही. निलेश राणेंचा खासदारांवर घणाघात. केंद्र सरकारनं मराठा धनगर समाजाचा विश्वासघात केला, विनायक राऊत यांचा आरोप. आणि शिवसेनेनं मालवण विकत घेतलेला नाही, निलेश राणेंनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आता पाहूयात सविस्तर बातम्या. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. शिवसेनेनं मालवण विकत घेतलं नाहीये. शिवसेना सत्तेत आहे, उद्या नसतीलही. त्यामुळे बोगस पंच यादी करून मदत देण्यात ज्यांचे हात भरभटलेले आहेत त्यांची चौकशी लावणार असल्याचा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी मत्स्य अधिकाऱ्यांना दिलाय. तौक्ते वादळात जे मच्छीमार नाहीत अशा लोकांना नुकसान भरपाई मिळालेली आहे. शिवसेनेच्या लेटर हेडवर मदत दिली गेली असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. मालवण दौऱ्यावर असलेल्या माजी खासदार निलेश राणे यांनी मत्स्य विभागात धडक एंट्री मारली. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अधिकारी उपस्थित नसल्यानं निलेश राणेंनी संताप व्यक्त केला. आम्ही येणार म्हणून अधिकारी गेले काय, माझा वेळ जात नव्हता म्हणून आलेलो नाही असं सांगत उपस्थित अधिकाऱ्यांना फैलावर घेतलाय. हे कुठे गेले? मालवणकर संचल कधी गेले? त्यांना सांगितलं होतं, आम्ही सांगितलं होतं आम्ही येणार म्हणून गेले काय? किती दिवस जाणार असे? असू दे हो, देवगडचा चार्ज आम्ही अपॉइंटमेंट घेतली होती. तुमचा विषय नाही म्हणत आहे मी त्यांच्याकडून अपॉइंटमेंट घेतली होती. मी अधिकारीकडे जातो तर अपॉइंटमेंट घेऊन जातो. आमच्या लोकांनी फोन केले होते. मी काय सहज इकडे वेळ जात नव्हता म्हणून आलेलो नाही. कधी येणार आहेत ते? आमचे काही विषय होते. आता तुम्हाला जे परवाना अधिकारी नाही ते ठीक आहे, पण ज्यांच्याशी बोलायचं मला त्यांच्याशीच बोलायचं. बरोबर. तर ते कधी येणार आहेत मला सांगा, मी फोनवर बोलतो त्यांच्याशी. आणि उद्या असतील तर माझी मला भेट पाहिजे सांगा त्यांना. बाकी आता यांच्याकडे काय विषय आहेत का? यांच्याकडे विषय आहे. जे आम्ही पंचनाम्याचे फायली देतो ना त्यांच्याकडे आम्ही देतो. आम्ही पंचनामा करून यांच्याकडे फायली दिलेले आहेत. 26 ते 23 तारीखला मी स्वतःची फाईल दिलेली आहे. त्या अजून आम्हाला काही दिलं नाही यांच्यानी. याच्यामध्ये काय झालंय, आता पूर्वीच्या प्रॉब्लेम आहेत जो आपण पाहिला. आता जे तोक्ते चक्रीवादळ झालं त्याच्यामध्ये पंचनामा करत असताना फिशरीज संस्थांना विश्वासात घेऊन जर पंचनामा झाला असता तर मालवण तालुक्यामध्ये एकही मच्छीमार वंचित राहिला नसता. फिशरीज डिपार्टमेंटकडनं या अशा कुठल्याही मच्छीमार संस्थेला पत्र काढलं गेलं नाही. पण किंबहुना देवगड असेल आणि वेंगुर्ला असेल असं पत्र काढलं गेलं, त्यामुळे तिथल्या मच्छीमारांचा काही प्रॉब्लेम नाही. इकडे काय असं झालं नाही. इकडे शिवसेनेच्या लेटर हेडवर पैसे काढले यांनी, ते लेटर हेडवर मिळाले पंचनामे. मी फटके घालणार एके घालणार. साहेब दुसरा गोष्ट म्हणजे ह्या लोकांनी आम्हाला तिथे काय सांगितलं माहिती आहे? नाही, एक मिनिट. आता मला सांगा आम्ही काय करायचं? हीच होती दोघं. एक मिनिट मी बोलतो मग तुम्हाला सांगतो. सांगा ना. मालवण काय शिवसेना तालुक्याचं नाव आता शिवसेना झालंय? भालेकर, मी तुम्हाला विचारतोय, करायचा काय संघर्ष आपण? तुम्ही तयार असाल तर मी तर कधी तयार आहे. फिशरीज डिपार्टमेंट बद्दल एवढ्या तक्रारी येतात माझ्याकडे, एवढ्या तक्रारी येतात, तरी मी बोललो चला आज ना उद्या तुम्ही सुधराल. सांगा ना काय करायचंय, सांगून टाका एकदा, म्हणजे आम्ही मोकळे होतो ना काय करायला. सांगा, म्हणजे आम्ही मोकळे होतो ना काय करायला. सांगा.
काय ठरवलंय तर सांगा. अहो आम्ही फार प्रेमाने बोलतोय, अजून काहीच केलं नाही. काय करावं अशी अपेक्षा आहे का आपली? तुम्ही विचारा, महाराष्ट्रात कुठेही गेलो तर आम्ही एकदा ठरवलं मागे लागायचं तर काय होतं. मला उत्तराची अपेक्षा आपल्याकडून. एक मिनिट ऐकू दे काय म्हणतो. आम्ही 2-3 जाऊन देवबाग मध्ये स्वतः जाऊन पंचनामे केले. आता ह्याच्यात आणखी उरले असतील तर त्याला म्हणजे तेव्हा त्यांनी परत आलं पाहिजे होतं. एक मिनिट काय बोललं? स्वतः गेलो मी देवबाग. नाही एक मिनिट, स्वतः यायला पाहिजे होते. मी गेलो होतो. ऐकून घ्या, माझं बोलून झालेलं नाही. तुम्ही स्वतःहून गेला होता. जी पद्धत तुम्ही देवगडला आणि वेंगुर्ल्याला तुम्ही स्वीकारली ती मालवणमध्ये का स्वीकारली नाही? देवगडमध्ये काय पद्धत स्वीकारली ती देवगड. नाही हे आधी विचित्र. तुम्ही कोणासमोर बोलताय त्याचा विचार करा. कोणासमोर नाही काय हे विचारली म्हणजे काय? देवगडला काय स्वीकारली म्हणजे तुम्ही डिपार्टमेंटमध्ये काम करता ना, तुम्ही. मला काही फरक पडत नाही. हे पैसे तर मी कसेही आणीन, पंचनामे कसेही वरतून सांगून कोणालाही करून घेईन. अडीचशे लोक चुकले कसे? 1-2 आहेत काय चुकणारे? नाही साहेब, गंमत अशी आहे की मच्छीमार संस्था मालवण तालुक्यातल्या जिवंत असताना किरकोळ पाहिजे तरी दाखला लागतो आणि लाखो रुपये वाटतं ना हेच ठरवणार. आणि देवगड आणि वेंगुर्ल्याने हे होय मच्छीमार संस्थेचा दाखला आणा तेव्हाच होणार. आणि ह्याना स्वतः आणि हीच पद्धत ह्यांनी मागे पण जी क्यार आणि वादळमध्ये डायरेक्ट असे पैसे वाटले. तरी त्यांना पैसे देत नाहीत. 6 महिने झाले साहेब. सरकारी अधिकारी 1 महिना पगार घेतल्याशिवाय राहू शकतो का? त्यांनी साहेब 6 महिने त्यांना पैसे दिले. त्यांना सांगतो मी, ते बाकीचे हे पण काम घ्या. आणि एका घरात 4.5 लाख रुपये दिलेत त्यांनी. 4.5 लाख रुपये सगळ्यांवर इन्क्वायरी लावायच लावणार. एका घरात इन्क्वायरी लागणार. सभागृहामध्ये हा विषय काढणार. गरज नसताना एकेका घरात गेले कसे 4-4, 4.25 लाख रुपये. तुम्ही समजू नका. सभागृह आहे, आयुक्त आहेत, सगळे आहेत. इन्क्वायरी लागणार सगळ्यांवर. जिथे ज्यांनी बरबटलेले हात आहेत ते सगळे इन्क्वायरी मध्ये येणार. इन्क्वायरी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही आम्ही. हे जे काही बाकीची कामं आहेत तेवढी सगळी करून घ्या. आणि तुम्ही सांगाल आम्हाला महिना द्या नाही, लवकरात लवकर करून घ्या. मी मालवणकरांशी बोलतो, कलेक्टर मॅडमशी बोलतो आणि आयुक्तांशी. आपण संघांचे जे पैसे आहेत ते 10,000 रुपये त्यांना द्यायचे होते, ते अजूनपर्यंत त्यांना पोच झाले नाही. ऍक्च्युली सर त्यांचे प्रस्ताव आम्हाला मार्च नंतर हे झाले मिळाले, तर त्यामुळे त्यांची अतिरिक्त जी मागणी आहे ते आपण केली आहे. जेव्हा हे उपलब्ध होतील निधी तसं लगेच आपण. आता मॅडम तुम्हाला सांगतो, जो मी आरोप आता मागाशी केला, ठराविक लोकांनाच पैसे मिळतात आणि बाकीच्या लोकांना मिळत नाही, हा आरोप आहे. हा तुमच्यावर केला आहे का? तर नाही, डिपार्टमेंटवर केलाय. बरोबर आहे. आता या आरोपामध्ये किती तथ्य आहे मला सोडून ह्यांच्यातलं कोणी सांगेल? बाहेरच्या तालुक्यात भेटले, इकडच्याच तालुक्यातला काही ठराविक लोकांना भेटले. हे काय फक्त शिवसेनेच्या बाहेर म्हणून यांना भेटत नाही काय? काय होतं, तारकली देवबाग पूर्ण गाव रिकामी राहिलाय ना. त्याच्यामुळे एप्रिलमध्ये प्रस्ताव दिले, सगळ्या रापण संघाने दिल्यानंतर जर 62 कोटी साहेब मंजूर केले पण ते पैसेच नाही अकाउंटला, तर होणार कसं? मी आता तहसीलदारांना पण सांगितलंय, ते सगळे पैसे जसे जमा होतील किंवा झालेले असतील त्याचं वाटप करा, उशीर लावू नका. हे मी आता तुमच्या अगोदर मी तहसीलदारांना पण भेटून आलोय, त्यांना पण तेच सांगितलंय. उशीर करू नका, उगाचचा वाईट संघर्ष होईल. आणि हे काय आता कोण गप्प बसायच्या मनस्थितीत नाही. आणि गणपतीच्या आत लोकांना ते करावंच लागणार. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11.
केंद्र सरकारनं मराठा आणि धनगर समाजाचा विश्वासघात केल्याची घणाघाती टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. पाहूया. परिषदेचा जो विषय आहे ते सन्माननीय आमदार वैभव नाईक यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रासहित देशातल्या इतर राज्यांमध्ये मराठा समाज असेल, धनगर समाज असेल किंवा आरक्षणापासून वंचित राहिलेले इतर समाज असेल, यांना आरक्षण देण्याची जी मागणी आजपर्यंत जी होत होती त्या मागणीला आता केंद्र सरकारने कायमस्वरूपी दरवाजा बंद करून टाकलेला आहे. कोणत्याही त्यांना पुढे मागणी जरी किती केली तर त्यांच्या मागणीला काही अर्थ राहणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती 127व्या घटना दुरुस्तीमुळे, म्हणजे नंतर लोकसभेमध्ये मांडत असताना 127च्या ऐवजी 105वी केली, त्या घटना दुरुस्तीमुळे केलेली आहे. खऱ्या अर्थाने केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या जवळजवळ 6 कोटी मराठा समाज आणि लाखोच्या संख्येने असलेला धनगर समाज आणि त्या व्यतिरिक्त आणखी जे काही समाज आरक्षणाची मागणी करणारे असणारे लाखोच्या संख्येने जे समाज आहेत त्या सर्व समाजाचा केंद्र सरकारने विश्वासघात केलेला आहे. तो विश्वासघात करत असताना दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कैवारी म्हणून जे समजतात, मराठा समाजाचे मसिया म्हणून ज्यांनी स्वतःला मिरवून घेण्याचा प्रयत्न केला होता ते नारायण राणे सुद्धा मात्र ह्या आरक्षणावर तोंड बंद करून का गप्प राहिले, मूग गिळून का गप्प राहिले, त्याचा जबाब, त्याचं उत्तर नारायण राणे यांनी देण्याची आवश्यकता आहे. नितेश राणे यांनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं एक आंदोलन उभं करून आणि मराठा समाजाला मीच न्याय मिळवून देणार, राणेच न्याय मिळवून देणार असं सुद्धा पोकळ घोषणा केल्या होत्या. त्या नितेश राणेंचं सुद्धा प्रत्येक वेळेला ट्यूट्यू करण्याची सवय असताना ह्या आरक्षणाच्या संदर्भात नितेश राणेंचं सुद्धा तोंड बंद झालेलं आहे. त्यामुळे स्वार्थासाठी दिलेल्या शब्दाशी बेईमानी कशी करायची, स्वार्थासाठी आपल्यावर विश्वास ठेवलेल्या लोकांशी द्रोह कसा करायचा, याचं मूर्तिमंत उदाहरण ह्या देशामध्ये म्हणजे नारायण राणे आणि नितेश राणे आहेत. कारण रिफायनरीच्या प्रकल्पामध्ये सुद्धा असंच झालं होतं. अगदी शड्डू ठोकून उभे राहिले होते आणि अखेरीस रिफायनरीच्या स्वतःच्यावरची ईडीची आणि सीबीआयची चौकशी टाळण्यासाठी ज्यावेळेला भाजपाशी लोटांगण घातलं त्यावेळेला रिफायनरीचं तोंड बंद झालं. आता सुद्धा तसंच आहे. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रो ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रो ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. आपला हक्काचा माणूस दिल्लीत गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कोकणला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. त्यामुळे कोकणातील सर्व प्रलंबित कामं मार्गी लावण्याचं काम राणे साहेबांनी सुरू केलंय. आज मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे पण त्यात कोकण कुठेच दिसत नाही. मात्र केंद्रातल्या सत्तेत कोकण दिसणार असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केलाय. जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे काय म्हणाले पाहूया. मी काल पण या विषयावर सांगितलं. काही विरोधक याच्यावरती टीका करत होते पण त्या टीकेला मी काय उत्तर देणार नाही. पण राणे साहेबांना केंद्रात जे मंत्रीपद मिळालं त्याचा फायदा कोकणाला किती येईल हे येणारा काळ आपल्याला दाखवेलच. कारण का साहेबांची जी कोकणासाठी तळमळ आहे ती आजपासूनची नाहीये. जेव्हापासून साहेब राजकारणात आले तेव्हापासूनची ती तळमळ आहे. म्हणून आपल्या हक्काचा माणूस दिल्लीत गेल्यावर काय होतं हे आता येणाऱ्या काळामध्ये कोकणाला दिसेल. कोकण हा सत्तेत असला पाहिजे. सत्तेचा फायदा काय असतो कोकणाला हे साहेबांनी त्यांना जेव्हा मुख्यमंत्रीपद मिळालं होतं 8-9 महिन्यासाठी त्या काळात सुद्धा दाखवून दिलं होतं. जेव्हा जेव्हा साहेबांना मंत्रीपद मिळाली कोकणालाच त्यांनी प्राधान्य दिलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी दाखवून दिलं
की प्रशासन कसं हाताळायचं असतं, विकास कामं कशी करायची असतात, विकास कामांसाठी पैसा कसा वळवायचा असतो. कारण का काही अधिकाऱ्यांना सवय झालेली असते एका ठराविक जिल्ह्यातच तो पैसा गेला पाहिजे आणि कोकणाला काही नाही दिलं तरी चालेल, ही अनेक वर्षांची अधिकाऱ्यांची समज होती. ती फक्त राणे साहेबांमुळे ती मोडून काढण्यात आली. राणे साहेबांनी ती मोडून काढली आणि म्हणून राणे साहेबांचा हा जो दौरा आहे, जन आशीर्वाद दौरा, हा आपल्या कोकणासाठी तर फायदेशीर असणारच आहे. अनेक रखडलेली कामं, मग त्याच्यामध्ये एअरपोर्टचा असेल विषय, महामार्गाचा असेल, कुठल्याही प्रकल्पाचा असेल, अनेक उद्घाटनं होऊन सुद्धा जर प्रकल्प होत नसतील तर ती उद्घाटनं नियतीने ठरवलंय की ती राणे साहेबांच्याच माध्यमातून झाली पाहिजे. हे नियतीने ठरवलं असल्यामुळे ही सगळी प्रकल्प मार्गी लावायचं काम राणे साहेब स्वतः करतील आणि त्यांनी त्या अनुषंगाने पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. मागच्या 15-20 दिवसामध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये ज्या ज्या बैठकांना म्हणजे साहेब ज्या बैठकी घेत आहेत त्याच्यात सगळीकडे कोकण आहे. म्हणजे केंद्रामध्ये झालेल्या बैठकीमध्ये कोकण सुद्धा आहे हे आजपर्यंत जाणवलं नव्हतं अधिकाऱ्यांना. ते आज पहिल्यांदा जाणवायला सुरू झालं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये साहेबांना जे डिपार्टमेंट मिळालंय आणि डिपार्टमेंटच्या बाहेरची जी कामं आहे, जे इतर मंत्र्यांकडे आहे, ती पण कामं कशी करून घ्यायची हे साहेबच करतील. कोकणाला विश्वास आहे, आम्हाला विश्वास आहे आणि ते लवकरात लवकर तुम्हाला अस्तित्वात येताना दिसते. नाही असे तुम्ही मागच्या साहेबांच्या महिन्याभराच्या मीटिंग जर बघितल्या असतील तर त्या महिन्याभराच्या मीटिंगमध्ये महामार्गाचा विषय असेल, एअरपोर्टचा विषय असेल, मागे जो पूर आला त्या पुराचा विषय असेल, मोदी साहेबांनी स्वतः राणे साहेबांना इथे पाठवून त्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला. साहेबांनी तो रिपोर्ट सादर केला. नुसता चिपळूणचा एकच रिपोर्ट सादर केला नाही, किनारपट्टीचा केला. मच्छीमारांच्या विषयांना साहेबांनी नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे. काल आम्ही तळाशीलला गेलो होतो, त्या बंदराचा विषय नुसता आता तळाशील पुरता तो मर्यादित राहिलेला नाही. साहेबांशी आम्ही जेव्हा संपर्क साधला, साहेबांनी सांगितलं इतर जेवढी आपली जशी देवबागची किनारपट्टी आहे तिकडे पण बंदराचा फार मोठा विषय आहे, संरक्षणाचा फार मोठा विषय आहे. जिथे जिथे इकडे जीव धोक्यात आहेत साहेबांनी स्वतः सांगून हे सगळं ते प्रश्न मार्गी लावायच्या त्यांचा पाठलाग सुरू आहे. म्हणजे एखादा विषय फक्त नाही, असे अनेक विषय साहेबांनी. पैसे एकदा आणायचे ठरवले, कॅबिनेटमध्ये आपला कोकण दिसला तर तुम्हाला अस्तित्वामध्ये सत्तेचा खरा फायदा कोकणाला कसा मिळेल तर तो आत्ता मिळेल. नुसतं शिवसेना आजपर्यंत सांगत आली, मतं घेत आली कोकणातून आणि आज मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पण त्या सत्तेमध्ये कुठेच कोकण दिसत नाही. ना नुकसान भरपाईमध्ये दिसतं, ना विकास कामांमध्ये दिसतं. पण साहेबांनी जी काय पावलं उचललीत मागच्या 1 महिन्यामध्ये, काल पण जे मी तळाशीलला बोललो, 10 कोटीचा निधी जाहीर केला. तो काय सहजासहजी जर आपला हक्काचा माणूस तिकडे नसता मी जाहीर करू शकलो नसतो. पण तो फक्त साहेबांमुळे तो कॉन्फिडन्स झाला आणि साहेबांनी सांगितलं वाटेल तो पैसा मी इकडे द्यायला तयार आहे, तुला जे सांगायचं ते सांग, पैसा मी आणणार. हे सांगायची ताकद धमक इतर कोणामध्ये नाही आणि कोकणाला त्याचा फायदा होईल या गोष्टीची मला खात्री आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. तौक्ते वादळात शिवसेनेच्या लोकांनाच मदत मिळाली आहे. 222 लोकांना अद्यापही मदत मिळाली नाही. शिवसेना शाखेत बनवून दिलेल्या यादीवर तुम्ही सह्या करता, कोण पण यादी पाठवेल आणि तुम्ही सह्या करणार हे खपवून घेणार नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी करून इतरांना नुकसान भरपाई न मिळाल्यास संघर्ष अटळ आहे, असा इशारा माजी खासदार निलेश राणेंनी दिलाय.
तौक्ते वादळात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यासाठी देवबाग येथील ग्रामस्थांनी माजी खासदार निलेश राणे यांची मालवण येथील नीलरत्न बंगल्यावर भेट घेतली. त्यानंतर निलेश राणे यांनी तहसील कार्यालयात तहसीलदार अजय पाटणे यांची भेट घेतली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर यांसह अन्य उपस्थित होते. देवबागमध्ये शिवसेनेशी संबंधित काही ठराविक लोकांना मदत मिळाली असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. यावर निलेश राणे यांनी या नुकसानग्रस्त लोकांना कधी पैसे मिळणार ते सांगा, आम्ही इथून निघून जातो. मी हवेत गोळीबार करणाऱ्यातला नाही. त्यामुळे जो शिल्लक निधी आहे त्यातून इतर नुकसानग्रस्तांना मदत द्या. शिवसेना सत्ताधारी आहे म्हणून असं चालू असेल तर जाहीर करा. जिथं नुकसानच झालं नाही तिथं 1 लाख 2 लाख काय चाललंय काय, असे सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केले. अनेक लोक त्यांच्यापासून वंचित राहिले. आरोप आहे की शिवसेनेच्या लोकांना पैसे गेले किंवा त्याचं वाटप नाही आणि त्यांना ते पैसे कधी मिळणार हा विषय. आता तोक्ते वादळ येऊन आता जमाना झाला आणि ठराविक लोकांना झेंडा करून पैसे दिले का हा विषय येऊन इकडे आला. पैसे आहेत ते कधी मिळणार हे आम्ही तुमच्याकडून ऐकण्यासाठी आलो. हे सगळी लोक मला वाटतं यादी काहीतरी 200च्या वरची यादी आहे. 222 लोकांची ती आहे. कोण सामंत, दत्ता सामंत, चौकशी बघा. चौकशी तुम्ही काय करणार, पैसे आले तर तुम्हाला द्यायचे, त्याच्यात चौकशी काय ते काय मटर केस थोडी. आलेले पैसेच तुम्हाला वाटप करायचे तर तुम्ही कधी देणार तेवढं मला सांगा. कारण का आता काय झालंय, प्रत्येक विषय तुमच्याकडे बोलायला भरपूर आहे पण आज ह्यांचाच फक्त विषय बोलायला तुमच्याकडे आला. तुम्ही अधिकाऱ्यांना फोन लावा किंवा जे कोण तुमचे वरिष्ठ आहेत त्यांना विचारा पैसे कधी देणार, तो शब्द द्या, मग आम्ही उठून तिथे लिहितो. बोलून घ्या, मला सांगा, आम्ही उठून जातो. आम्ही काय तेवढ्यासाठी जातो. पैसे जमा आहे एवढं तरी माहिती आहे ना. कुठे 90% निम्मे लोकांना पण मिळाले नाही असा आरोप आहे. निम्मेपेक्षा जास्त लोकांचं वाटप अजून शिल्लक आहे हे मी खात्रीला तुम्हाला सांगतो. मी काय, मला काय हवेत गोळीबार करायची काय सवय नाही. जे आहे ती वस्तुस्थिती आहे. त्यांना पैसे मिळाले पाहिजे, नाहीतर इकडे गेट समोर मला बसायला लावू नका. उगाची नाही ती इकडे भानगड करीन मी, मग परत तुम्हाला माहिती, परत प्रशासनाला त्रास, पोलीस डिपार्टमेंटला त्रास. कशासाठी? जे आहे ते वाटप करून टाका, दिले कशासाठी? आणि प्रत्येकी किती आहे तुमची? पुढे 25,000 दिले, पाऊण लाख दिले अशी वाटप केलेलं आहे लोकांना. आणि एकाला तर सर एकाचे फोप पण नाही तिकडे आणि त्याला त्या नंबरवर त्याला 1,20,000 रुपये दिले. मी दाखवू शकतो, आजच दाखवू शकतो ते. आणि आमच्या जेव्हा घराकडे आले ना त्यावेळी आम्हाला सांगितलं तुमच्या घरावर झाड पडलंय तरच दाखवा, नाही तर त्याचे पंचनामा होणार नाही, हे पण त्यांनी सांगितलंय. त्यांच्याबरोबर ते ग्रामपंचायत सदस्य पण होते त्यांच्याबरोबर आणि इकडची पण माणसं होती त्यांच्याबरोबर. आम्ही काय बोलणार, वाराने आमचं गडगं तुटून गेलाय, लाकडी काम होतं ते पण तुटलंय, ताडपत्रे तुटल्या, विट्या गेल्या. पण असं नाही की झाड पडून तुटले असं नाहीये. या लोकांनी सांगितलं जर झाडं मारून पडली तरच दिला तर असं सांगितलं. आणि नंतर पंचनामे भरले गेले, ज्याचा नंबर नाही असाच नंबर घेतलाय त्याला 1,20,000 रुपये. हे आणू काय सर्व नंबर माहिती बघा, माहिती तुम्ही घ्या, माहिती नंतर काढा. कसं आहे, मला पण कळतंय इकडे काय चाललंय. सत्ताधारी आहेत म्हणून हे सगळी चाललंय का तुम्हाला सांगून टाका. नाही सांगून टाका, मी कार्यालय द्यायचं बंद करेन. मग बाहेरून काय हाणामारी करायची ती मी करेन. जर अमुकच झेंड्याच्या लोकांना जर न्याय मिळणार असेल, जिथे नुकसान झालं नाही तिकडे लाख भर देत आहे. आता तो काय खोटा बोलणार आहे, त्याला काय 1 लाख रुपये हवेत काय? काय चाललंय, काय चाललंय काय?
म्हणजे आम्ही तुमच्या वाकड्यातच जायला पाहिजे असं काय आहे? आम्ही जर तुम्हाला तो सर्वे नंबर दिला तुम्ही काय कारवाई करणार ते सांगा मला. तुमची वस्तुस्थिती येईपर्यंत ते म्हातारे होतील, त्यांच्यावर लाकडं ठेवायला लागतील त्यांच्यावर. काय चाललंय तहसीलदार साहेब मला इथं सांगायचं काय मालवण काय आपलं काय काय कसं यांच्या घरी गेलो असं पडलेलं आहे आणि त्याला 70,000 रुपये 70 ते 75,000 रुपये याला खर्च आला. त्याच्या बाजूला ओमनी गाडी आणि स्विफ्ट डिझायर होती आणि त्या पूर्ण घराच्या पुढच्या बाजूला संपूर्ण माड पडून पूर्ण बेचिराग झालं घराचं. त्याला 1 रुपया भेटला नाही, त्याला घरा पण नाही भेटला आणि पण काय झालं ते कसं खोटं बोलत नाही. हे पंचनामा केला नाही त्यांचा मागणी केली मला तुम्ही सांगा काय चाललंय तहसीलदार साहेब सांगायचे का ना आम्ही नाही येत नाही याचं बंद करतो. येऊन इकडे जर निर्णय होणार असतील तर संघर्ष करावा लागेल. मग तुम्हाला वाटतंय का आम्ही संघर्ष करावं तुमच्या बरोबर? वाटतंय तुम्हाला? भाई कधीपर्यंत सांगणार आहे सगळं? साला ज्याचं काही नुकसान झालं नाही तिथे लाख 2-2 पेटी घुसवतोय तुम्ही. याची चूक नसताना हे काय मागतात? स्वतःसाठी काय मागतायत काय? त्यांची घरं जाऊन बघा आतमध्ये. हा माणूस तो मेणबत्तीमध्ये होता, लाईट सुद्धा नव्हती घरी. हा कुठली तरी लाज असली पाहिजे आपल्याला. तुम्ही याच्यावर काय इन्क्वायरी करणार ते सांगा. ह्याच्यावर इन्क्वायरी बसलीच पाहिजे आणि हे जेवढे ज्यांनी फुटतात पाहिजे मी सगळे सर्वे जॅक्सन ते सगळे सर्वे नंबर बाहेर काढ देऊन टाकू यांना. मग बघायचं मला तुम्ही काय इन्क्वायरी करता. फटके घाली नाही गेला बाहेर. काय चाललंय? काय शिवसेनेने काय मालवणला हे कापीस केलाय का? त्यांच्या बापाचं मालवण आहे. त्यांच्या लोकांना पैसे जाणार, त्यांच्या जमिनीवर नुकसान भरपाई मिळणार, बाकीचे मेले तरी चालतील. असं काय का? तुम्ही भरपटत झाला याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. उगाच्या नाही त्या भडव्यांच्या नादी लावू नका. तुम्ही भरपटत जाणार याच्यामध्ये. नियमाच्या बाहेर जर मी काय मागत असेल तर मला सांगा. मागतोय का काय मी नियमाच्या बाहेर? अनधिकृत काय करायला सांगतोय का तुम्हाला? जर यांना पैसे मिळाले नाही तर उगाचा मला संघर्ष करायला लावू नका. कलेक्टर मॅडमशी बोलून घ्या, मी पण बोलतो. पण तुम्ही इकडे शिवसेनेच्या शाखेमध्ये यादीमध्ये आणि तुमच्याकडे पाठवते, तुम्ही सही मारता काय? आम्हाला काय माहित नाही मालवणमध्ये काय चाललंय? ती यादी जी तुम्ही ठरवली ना ती शिवसेनेच्या शाखेत बनली आहे. हे थांबवा इकडेच. मला तुमच्याशी संघर्ष करायचा नाही. संघर्ष करायचा असेल तर दोन्ही हात तुम्ही करा, दोन्ही हात मी करू. पण ती पाळी जर मालवणमध्ये यायला लावली, तुम्हाला इकडची लोक माहित नाही, गेट शिल्लक ठेवणार नाही तुमचा. त्याच्यावर इन्क्वायरी आणि आमच्या लोकांचे पैसे दिले नाही तर मी इथे खुर्चीवर बसायला येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जे काय होईल ते होईल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 219393 आणि 9420 2270 11. खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्जदारांना होणारी दमदाटी, मानसिक त्रास थांबवा, अन्यथा फायनान्स कंपन्यांच्या ऑफिसचाच करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ 8 ते 10 प्रायव्हेट फायनान्स कंपन्या आज कार्यान्वित आहेत
आणि त्या फायनान्स कंपन्या आज कोरोना काळाच्या नंतरच्या या सुरळीत सुरू झालेल्या जनजीवनामध्ये लोकांना गाड्या वाहनं फायनान्स केलेली आहेत, काही कमर्शियल वाहनं फायनान्स केलेली आहेत. त्या फायनान्स कंपन्या जनतेला त्रास देत आहेत, लोकांना हप्त्याच्या विषयी त्रास देत आहेत, रिकव्हरीविषयी त्रास देत आहेत, गाड्या ओढणार म्हणून लोकांना मानसिक त्रास देत आहेत. आणि अशातूनच आपल्या जिल्ह्यामध्ये आत्ताच नुकत्याच 3 ते 4 आत्महत्या झालेल्या आहेत नैराश्यातून. तर अशा पद्धतीतल्या गोष्टी जिल्ह्यात पुन्हा घडू नये आणि फायनान्स कंपन्यांना पोलीस कार्यालयातून ह्या कायदेविषयक त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन व्हावं असं निवेदन आम्ही आज पोलीस अधीक्षकांना दिलेलं आहे. आणि त्यांनी सकारात्मक ह्या सर्व गोष्टींवरती विचार करून आपण याविषयी त्या संबंधित कंपन्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करू असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. आणि आगामी काळात कुठल्याही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कर्जदारास अशा प्रायव्हेट कंपन्यांकडून जर अशा अरेरावी किंवा दमदाटीचा प्रकार घडला तर त्या संबंधित फायनान्स कार्यालयामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू. आणि निश्चितच मनसेचं आंदोलन कशा पद्धतीतलं असतं हे सर्वांना ज्ञात आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. दिघवळ येथील मल्हार नदीवरील पूल कोसळल्यानंतर जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर केलेल्या 52 लाखांच्या तात्पुरत्या पर्यायी मार्गावरील पुलाच्या कामाचं भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं. गणेश चतुर्थीच्या अगोदरच हा ब्रिज तयार करण्याच्या सूचना खासदार विनायक राऊत यांनी दिल्या. जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसानं नाटळ मल्हार ब्रिज कोसळला, त्यामुळे नागरिकांची वाहतुकीसाठी गैरसोय झाली. पूल तातडीनं होण्याच्या दृष्टीनं पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्पुरत्या मल्हार पुलासाठी 52 लाखांचा निधी मंजूर केला. या कामासाठी केवळ 52 लाखच नाही तर अजून निधी लागल्यास तोही देखील मंजूर करण्याची ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी भूमिपूजन वेळी दिली. तसेच गणेश चतुर्थीच्या पूर्वीच ब्रिजचं काम पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या. जुलैला जो महापूर अतिवृष्टी झाली त्यामध्ये मल्हार पूल हे वाहून गेलं आणि त्यामुळे ह्या दशकृषीतल्या सर्व गावातला संपर्क तुटला होता. माननीय सतीश सावंत साहेब आहेत, माननीय प्रथमेश सावंत साहेब आहेत आणि बाकीच्या सगळ्यांनी ही गोष्ट आमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणली आणि पालकमंत्री उदय सामंत साहेबांना विनंती करून तात्पुरता जो उपाययोजना करायची आहे त्यासाठी साधारण 55 लाख रुपये मंजूर करून दिलेले आहे आणि कायमस्वरूपी ब्रिज बांधायचं त्यासाठी सुद्धा जवळ 5.5 कोटी रुपयाची मंजुरी घेतलेली आहे. त्या तात्पुरत्या उपाययोजनेचा भूमिपूजन आज झालेलं आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वी ते पूर्ण करून लोकांना येणं जाणं सहज उपलब्ध करून देता येईल असं आमचं प्रयोजन आहे. 1.5 वर्ष या मल्हारी पुलासाठी मी स्वतः इथला ग्रामस्थ म्हणून त्याचा पाठपुरावा करत होतो. मी वेळच्या वेळी वारंवार इथल्या अधिकाऱ्यांना, PWDच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितलेलं होतं की हा ब्रिज कोसळणार आहे, ह्याची डागडुजी करा. तरी पण त्यांनी तात्पुरती स्वरूपात केली होती. शेवटी हा ब्रिज कोसळला आणि कोसळल्यानंतर सततचा पाठपुरावा करून खासदार साहेब विनायक राऊत असतील, माननीय पालकमंत्री उदयजी सामंत असतील यांच्या पाठपुराव्याने त्यांच्यामार्फत तात्पुरत्या साकवासाठी 52 लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि पक्क्या ब्रिजसाठी जवळजवळ 6 कोटी रुपयेची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे मी खासदार साहेब विनायक राऊत, पालकमंत्री उदयजी सामंत यांचे नक्की आभार मानेन. आणि आज या भूमिपूजन प्रसंगी एवढं सांगू इच्छितो की आम्ही ज्या मोठ्या उत्साहाने आणि येथील गावातील रहिवासी जे मोठ्या उत्साहाने इथे हा भूमिपूजन प्रसंगी उपस्थित राहिले. आपल्या समोरच्या जे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांना एकच सांगेन की नागपंचमीच्या दिवशी हे नागोबा आता जागे झालेले आहेत. कारण कालपासून आम्ही 4 दिवस जोरदार तयारी चालू केली आहे भूमिपूजन करण्यासाठी. ब्रिज मंजूर झाल्यानंतर जो आमच्या येथील 4 गावातील पंचक्रोशीतील लोकांचा जो उत्साह वाढलेला आहे त्याच्यामुळे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात भूमिपूजन आम्ही जोरदार केल्यानंतर
आज हे नागपंचमीनंतर जागे झालेले नागोबा आज म्हणतात की आम्ही या पुलासाठी तरतूद केली आणि पुलासाठी जाहीर आभार म्हणून स्वतःचे बॅनर लावत आहेत. त्याच्यामुळे त्यांनी असं समजू नये की हा ब्रिज त्यांच्यासाठी किंवा मंजूर झालेला आहे. हा ब्रिज इथल्या 4 गावातील जनसामान्य माणसांसाठी ब्रिज मंजूर झालेला आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे होता, पण तुम्ही तो केला नाहीत. आणि शिवसेनेमार्फत हा पाठपुरावा करून खासदार साहेब आणि पालकमंत्री यांनी या ब्रिजसाठी तात्पुरती स्वरूपात 52 लाख रुपये मंजूर करून दिलेले आहे. उद्यापासून ब्रिजचं काम चालू करण्यात येत आहे आणि उद्याच्या गणेश चतुर्थीपूर्वी हा ब्रिज पूर्ण करण्यात येईल आणि गणपतीला येणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा रस्ता पुन्हा एकदा खुला करण्यात येईल. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, जिल्हा प्रमुख संजय पडते, महिला जिल्हा प्रमुख नीलम सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. भाजपच्या नेत्यांच्या जनआशीर्वाद यात्रेवरून खासदार विनायक राऊत यांनी टीका करतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणेंवरही टीका केली. या टीकेचा माजी खासदार निलेश राणेंनी चांगलाच समाचार घेतलाय. खासदार राऊत हे दखल घेण्यासारखं पात्र नसून कोकणातील हीच पिढी शिवसेनेला संपवेल. 2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नसल्याचा घणाघात निलेश राणेंनी केलाय. पाहूयात. विनायक राऊत दुसरं काय बोलणार? त्या विनायक राऊत मध्ये काय विचार आहेत काय? एक ज्यांनी बालवाडी बांधली नाही कोकणामध्ये तो माणूस जर दौऱ्यावर टीका करत असेल त्याच्यावरूनच त्याची उंची कळते. आज कोकणाला मंत्रीपद मिळालंय, तो एक विषय अभिमान वाटण्यासारखा आहे. यांना साधं कोण क्लर्क करणार नाही विनायक राऊत. आणि मोदी साहेबांच्या कॅबिनेटमध्ये साहेबांना मंत्रीपद मिळालं. केवढा मोठा दिवस, केवढा मोठा आनंदाचा क्षण आहे कोकणासाठी. ते काय साहेबांना मुख्यमंत्री पद मिळालं होतं, त्याच्यापेक्षा मोठं पद साहेबांना हवं होतं असं कोणाकडे काय मागितलं सुद्धा नाही. पण विनायक राऊत आणि शिवसेनेच्या पोटात दुखण्याचं कारण काय हे मला अजूनपर्यंत कळलं नाही. ज्यांनी 2.5 वर्ष जे काय 2 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे त्यांनी कुठेही दाखवावं कुठे त्यांनी अमुक मदत केली. तोक्ते वादळ झालं, फयान वादळ झालं, चक्रीवादळ झाली, परतीचा पाऊस आला, अनेक संकट कोकणावर आली, पण ठाकरे सरकार कधीही कोकणाच्या मागे उभं राहिलं नाही. पैसा कधीही कोकणाकडे वळवलेला नाही. अजूनही महामार्गामध्ये एवढ्या कॉन्ट्रॅक्टरची मस्ती चालली आहे. फक्त ह्यांच्या सगळ्यांच्या कारभारामुळे कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीये, अधिकारी काम करत नाहीये. ह्यांचे फक्त स्वतःची दुकानं चालू आहेत. विनायक राऊंना अधिकारच नाही. त्यांनी प्रश्नावर बोलवावं. सभागृहामध्ये जे भाषण केलं विनायक राऊतनी आरक्षणाच्या मुद्द्यावर, त्याच्यामध्ये आगीतून निघाला, फोपाट्यात गेला आणि वाढलेलं ताट आम्हाला खाता येणार नाही. ही भाषणं नाक्यावरची आहेत, लोकसभेमध्ये करणारी भाषणं नाहीत. त्यांना अजून लोकसभाच कळलेली नाही, त्यांना प्रोटोकॉल कळलेला नाही. मराठीत भाषण करावं त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही, पण ते भाषण कोणाला समजवावं, कोणाला सांगावं आणि त्याच्यातून भाषणानंतर आउटपुट काय मिळवावा हे विनायक राऊतला अजून कळलेलं नाही. त्यांनी फक्त जे काय मराठीमध्ये तुटक्या मराठीमध्ये 14 मिनिटं भाषण केलं ते पण अपुरं, नॉलेज नाही. आणि म्हणून विनायक राऊत हा नॉलेज घेऊन बोलतो अशातला माणूस नाही. त्यांनी जो काय उरला काळ आहे त्याच्या खासदारकीचा त्यांनी तो भोगावा. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत गळ्यामध्ये हार घालणार नाही आणि जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय मान्य होत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही, असं भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे बीड इथं समर्थबूत अभियानाच्या कार्यक्रमात म्हणाल्या. रोज 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 ह्या गोष्टींना आता आपण बिलकुल ह्या बाजूला गेल्या पाहिजे. बीड जिल्ह्याने एक सुंदर वेगळं उदाहरण घालून दिलं पाहिजे. मी सांगते आज कोणी मला इथून पुढे हार घालायचा नाही जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही. पंकजा मुंडे गळ्यामध्ये हार घालून घेणार नाही आणि जोपर्यंत ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा विषय मान्य होत नाही पूर्ण तोपर्यंत माझ्या डोक्याला कोणी फेटा बांधायचं नाही. अरे हेच तर पाहिजे, ज्याला आज खुर्चीवर बसायचंय त्याला हेच पाहिजे. आपलं भांडण मरा. छत्रपती शिवरायांनी हे नाही केलं. सोशल इंजिनिअरिंग करणारा या देशात जगात कोणी पहिला माणूस असेल तर तो छत्रपती शिवराय आहे. या महाराष्ट्रामध्ये सोशल इंजिनिअरिंग केला. मुंडे साहेबांना विचारायचे तुमचा राजकीय गुरु कोण, ते सांगायचे मी राजकारण करताना छत्रपती शिवरायांचं राजकारण समोर ठेवून त्यांचा राज्यकारभार समोर ठेवून करतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. बीडमध्ये जनआशीर्वाद यात्रेवेळी पंकजा मुंडे समर्थकांनी मंत्री भागवत कराड यांच्या समोर बाकी सब भंगार है, पंकजा मुंडे अंगार है अशा घोषणा सुरू केल्या. या ऐकताच पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. पाहूया. मी शिकवलं तुम्हाला असं वागायला? मूर्खा कुठले? मला बघायला मी कोणीतरी बाह्यात घोषणा केला, त्यांनी माझ्या घराच्या दारात दिसला. ठीक आहे मुंडे साहेब, आम्हाला या घोषणा तुमच्या आम्ही रोखू शकत नाही, त्यांच्यावर प्रेम आहे. काय अंगार भंगार घोषणा लावली आहे? दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम चालू आहे का? मला शोभत नाही हे वागणं. जेवढ्या मोठ्या उंचीची मी तेवढी लायकी ठेवा स्वतःची, नाही तर यायचं नाही मला भेटायला. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. तालिबाननं अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर भयानक परिस्थिती पाहायला मिळते. अक्षरशः थरकाप उडवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. असाच एक व्हिडिओ आता समोर आलाय. त्यामध्ये तालिबानी लहान मुलांच्या पार्कमध्ये खेळताना दिसून येत आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती काही भयावह बनते हे दाखवणारा एक व्हिडिओ समोर आलाय. नागरिक देश सोडून जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतायत. मिळेल त्या मार्गाने नागरिकांना देशातून म्हणजेच तालिबान्यांच्या तावडीतून बाहेर पडायचंय. रस्त्यांवर लोकांची गर्दी आहे. विमानतळावर विमानांच्या अवतीभोवती नागरिकांनी गर्दी केली होती. अशातलाच विमानाला लटकून प्रवास करण्याच्या प्रयत्नात हवेतून खाली पडून काही जणांना मृत्यू झाल्याचं समोर आलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. विजयदुर्ग किल्ला इथं हेलियम डे साजरा केला जातो. मात्र हा इतिहास युवा पिढीला माहीत व्हावा यासाठी याच वर्षीपासून हेलियम डे साजरा करण्याचं स्वरूप थोडं बदललेलं असून यावेळी पंचायत समिती देवगड आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानं साजरा करण्यात येणार आहे. याविषयी देवगड पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण उर्फ रवी पाळेकर यांनी माहिती दिली आहे. येत्या 18 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी आणि पंचायत समिती देवगड यांच्याकडून विजयदुर्ग किल्ला येथे होणारा हेलियम डेचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करायचं नियोजन हे आज येथे कार्यालयात आपल्या पार पडलं. गेले काही वर्षापूर्वी सन्माननीय आमचे नेते आणि प्रदेश भाजपचे सचिव माजी आमदार जठार साहेब यांनी एक भारतीय जनता पार्टीला पायंडा घालून दिला होता की हेलियमचा शोध हा देवगड तालुक्यातल्या विजयदुर्ग किल्ल्यावरून लागलेला आहे आणि तो उत्सव, तो दिन साजरा करण्याचं सूचना जठार साहेबांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचल्या. आम्ही पण याच्यावर पंचायत समितीमध्ये चर्चा केली की जर हेलियमचा शोध हा देवगड तालुक्यातल्या विजयदुर्ग किल्ल्यावरून जर लागला असेल आणि तो जर सर्वसामान्य लोकांना किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर याची जनजागृती होणं तेवढंच गरजेचं आहे. या हेतूने आम्ही चर्चा झाल्याच्या नंतर देवगड तालुक्यातल्या जिल्हा परिषदच्या शाळांमधून हा विषय पोहोचवण्यासाठी एक स्पर्धात्मक संधी मुलांमध्ये निर्माण करून दिली. हेलियमचा शोध कसा लागला, किती साली लागला, तो कोणी लावला या विषयावर आधारित आम्ही निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेमध्ये 695 मुलांनी सहभाग घेतला आणि या 695 मुलांमध्ये 2 गटात 12 विद्यार्थ्यांचे नंबर हे आमच्या शिक्षण विभागाने निवडलेले आहेत. या 12ही मुलांचा सन्माननीय उपस्थित जे आमचे जिल्हा परिषद या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संजना मॅडम राहणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सर्व सभापती आणि देवगड तालुक्याचे मी आणि आमचे उपसभापती आणि सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. यांच्या उपस्थितीत त्या मुलांना एक शीट्स हेलियमचं बोधचिन्ह असणारं आणि सर्टिफिकेट देऊन त्यांचा देवगड पंचायत समितीच्या सभागृहात सन्मान होणार आहे. हे सर्व करत असताना त्याची सुरुवात ही हेलियम डेची सुरुवात देवगड तालुक्यातील विजयदुर्ग जो मूळ डेपो आहे, वरचा डेपो, इथे गणेश मंदिर आहे. त्या गणेश मंदिरात नारळ ठेवून गणेशाच्या आशीर्वादाने या रॅलीची सुरुवात होईल. इथून रॅली पुढे किल्ल्यावर आपण जो तिथे चौतारा बनवलेला आहे
हेलियम डेची आपण ज्या तिथे जाऊन पूजा करतो त्या ठिकाणपर्यंत जाईल. तिथे त्याची हेलियमच्या चौथऱ्याची तिथे पूजा केली जाईल आणि तिथून तो कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर थेट सर्वच मंडळी आमची पंचायत समितीत येऊन ज्या मुलांनी सहभाग घेतला त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतील अशा पद्धतीचा उपक्रम येत्या 18 तारीखला आपण घेतलेला आहे. माझं सर्व देवगड तालुक्यातील जनतेला आव्हान आहे की हेलियमचा शोध आपल्या देवगड तालुक्यातून लागला हे आपल्याला बऱ्याचशा लोकांना ज्ञात नाहीये. त्याची माहिती येत्या काळात आपण करून घ्यावी एवढं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी. MSCIT ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी. MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स. आजच प्रवेश घ्या. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे देवगड तालुक्यात जंगी स्वागत होणार असून भाजप युवा मोर्चाच्या वतीनं बाईक रॅली काढली जाणार आहे. नारायण राणे यांचं स्वागत देवगडात नेमकं कसं केलं जाणार आहे याविषयी सांगतात भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर. देवगड तालुक्यामध्ये माननीय नामदार केंद्रीय मंत्री यांचं स्वागत नांदगाववरून थेट मिरगावपर्यंत अशा स्वरूपात स्वागत होणार आहे आणि त्यामध्ये प्राधान्याने नांदगाववरून आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने मोटरसायकलच्या रॅलीने त्यांचं स्वागत करणार आहेत. त्यानंतर शिरगाव येथे बाजारपेठ येथे सर्व प्रकारच्या संस्था असतील, सर्व प्रकारचे जाती धर्माचे मंडळ असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून असेल, अन्य इतर माध्यमातून असेल, सगळ्या संस्था पदाधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी स्वागत होईल. त्यानंतर तळेबाजार येथे त्यांचं भव्य दिव्य स्वागत होईल. तळेबाजार येथे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या संस्थेचे, वेगवेगळ्या समाजाचे आणि बचत गटाच्या माध्यमातून म्हणूया, किसान सन्मानच्या योजनेच्या माध्यमातून म्हणूया, अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे तळेबाजार येथे स्वागत होईल. त्यानंतर दामसंडा येथे स्वागत आंबा उत्पादक संस्थेच्या माध्यमातून, आंबा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि वेगवेगळ्या आंबा असू दे, काजू असू दे, इतर वेगवेगळ्या संस्था असू दे, या माध्यमातून दामसंडा येथे स्वागत होईल. आणि दामसंड्यावरून देवगड येथे आल्यावर देवगड येथे मच्छीमार बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, आंबा व्यावसायिक असतील, त्यानंतर पर्यटनाच्या माध्यमातून काही लोक असतील, त्यानंतर समुद्रकिनारी असणारे सगळे बांधव असतील, ह्या वेगवेगळ्या पद्धतीने कुठचीही संस्था, कुठची NGO आणि कुठच्याही प्रकारचे असणारे त्या ठिकाणी घटक हे न चुकता या माध्यमातून त्यांचं भव्य दिवस स्वागत होईल. त्यानंतर कुणकेश्वरच्या दिशेने जातील. कुणकेश्वरच्या दिशेने जात असताना वाटेतच कुणकेश्वराचं दर्शन घेतील आणि दर्शन घेतल्यानंतर पुढे मिळभाव येते भव्य दिव्य अशा पद्धतीने त्या मिळभाव येते त्यांचं रामेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, अन्य मिळभाववासियांच्या माध्यमातून, व्यापारी असतील, उद्योजक असतील, सगळ्या संस्था असतील, बचत गट असतील, मच्छीमार बांधव असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारे मिळभाव येथे त्यांचं स्वागत होईल आणि तिथून ती आशीर्वाद यात्रा आचऱ्याच्या दिशेने जाईल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. 2024 नंतर शिवसेनेची कोणतीच पिढी कोकणात दिसणार नाही. निलेश राणेंचा खासदारांवर घणाघात. केंद्र सरकारनं मराठा धनगर समाजाचा विश्वासघात केला, विनायक राऊत यांचा आरोप. आणि शिवसेनेनं मालवण विकत घेतलेलं नाही, निलेश राणेंनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.